आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात लाखो भाविकांची आज मांदियाळी होती, तर वारकरी मनोभावे विठ्ठलाचं दर्शन घेत आहेत। राज्यातही भक्तिपूर्ण वातावरणामध्ये आषाढी साजरी केली जाते। दुसरीकडे आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण एका बाजूला तापलेलं पाहायला मिळत आहे। यातच आषाढी एकादशीच्या निमित्तानं शेतकरी नेते बच्चू कडू यांनी एक पोस्ट करत विठुरायाला साकडं घातलंय। 2 ऑक्टोबर आमच्यासाठी सगळ्यात मोठं लक्ष्य आहे त्या आंदोलनाचं। माझा शेतकरी शेतमजूर जगू शकन का, तो मागं पडू नये याच्यासाठी सुद्धा आम्ही हे पदयात्रा काढतो आहे। त्यांनी सांगितलं का अधिवेशन काळामध्ये आम्ही आता उच्चस्तरीय समिती गठीत करू, मान्य आहे, पण तारीख कधी देणार, कर्जमाफीची तारीख कधी सांगणार आहे, कोणत्या तारखेला तुम्ही ते माफ करणार आहे, कशा पद्धतीनं माफ करणार आहे, ज्यांनी कर्ज भरलं सावकाराकडून घेऊन त्याचं माफ करणार का नाही करणार। पण शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत आम्ही ठाम आहोत। कर्जमाफीची तारीख सांगितली पाहिजे या बाबतीत, आणि आम्ही जे मुद्दे छेडले त्याच्यावर शासन निर्णय निघाले पाहिजे। नाही तर 2 तारीख अटळ आहे, ताकदीनं लोक येणार, मुंबईत मावणार नाही अशी व्यवस्था आम्ही निर्माण करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।